हाय मित्रांनो, आपण आयण्यावरून मनमोडीसाठी प्रवास करत होतो. प्रवास करत असताना आपल्या एवढ्या जंगलामध्ये आपण एक दादांची वाडी बघितली. ती वाडी एवढी चांगल्या पद्धतीने त्यांनी मेहनत करून ते वाड्याची मेहनत केली त्यांनी, आणि ती वाडी एवढी सुंदर दिसते. जर तुम्ही कधी इकडे फेरी मारली तर ह्या दादांनी तुम्ही भेट देऊ शकता. तुम्ही ही वाडी बघू शकता. मनमोडीला चाललेलो आहे. तर आपण पहिल्यांदा आयण्या मार्गे चव्हाण मार्गे आपण मोखड्याकर जाणार आहे. तर आपण आयण्या गाव सोडलेलं आहे. त्याच्यानंतर आपण मनमोडीला जाणार आहे. मनमोडीवरून झापवरून आपण मोखड्याकडे जाणार आहे. तर मी पहिल्यांदा आलो ह्या साईडला. जर तुम्ही पण पहिल्यांदा आले असेल तर तुम्हाला रस्ता माहीत नसेल तर आपण आज रस्ता पण बघणार आहे, आणि मनमोडीला जाण्यासाठी हा रस्ता योग्य आहे की नाही ते पण तुम्हाला मी सांगतो. बघू शकता मित्रांनो, या पद्धतीने मातीचा रस्ता इकडे मनमोडीला जाण्यासाठी आहे. तर हा रस्ता शेवटपर्यंत असाच राहणार आहे की डांबरी रस्ता भेटणार आहे ते आपण बघूयात. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता मनमोडीच्या रस्त्याने चाललेलो आहोत. तर रस्ता हा एकदम खराब परिस्थितीमध्ये आहे. तुम्ही जर याचं प्लॅनिंग करत असाल तर ह्या रस्त्याने नाही आलं तेच बरं राहील. मित्रांनो, तुम्ही बघू शकता एवढा खराब रस्ता आहे, आणि आपण इकडून गाडी घेऊन आलेलो आहे. आपल्याला पण माहिती नाही रस्ता चांगला आहे की खराब आहे, तरी पण आपण गाडी घेऊन चालणार आहे. कारण ह्या रस्त्याने शॉर्टकट आहे, अंतर कमी राहणार आहे. त्याच्यासाठी जंगलामध्ये आपण फिरत आहोत. तर आपल्याला जायचे सातुर्लीला जायचे आपल्याला, आणि आपल्याला रस्ता भेटून नाही राहिला. तर आपण पुढे पण जाणार आहे, रस्ता बघणार आहे की हा रस्ता मनमोडी त्यानंतर झाप, आणि तिथून आपण सातुर्लीकडे जाणार आहे. तर एवढ्या जंगलामध्ये आपण बघू शकता आपण गाडी घेऊन आलो. स्प्लेंडर गाडी आहे आपल्याकडे. त्यानंतर आपल्याला नदी पण लागलेली आहे. ती घनदाट अशी मोठी नदी आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता अजून तरी पाणी आहे. आणि एवढ्या जंगलामध्ये सुद्धा इकडूनच्या शेतकऱ्याने रस्त्याच्या साईडला झाडे लावलेले आहेत, त्याच्या किंवा नेटचा कपडा या पद्धतीने त्यांनी झाडांची सुरक्षा केलेली आहे. एवढ्या खराब परिस्थितीमध्ये सुद्धा आपण ह्या रस्त्याने प्रवास करतोय. मोठमोठे दगडे पण रस्त्याच्या साईडला येऊन पडलेले आहेत. म्हणजे हा धोकादायक रस्ता आहे. एवढ्या मोठ्या जंगलामध्ये आपण ह्या रस्त्याने प्रवास करतोय. ह्या रस्त्याने येऊ नये हे मी तुम्हाला पण एक विनंती करतोय. मित्रांनो, आपण एवढ्या घनदाट जंगलामध्ये आलेलो आहे, आणि रस्ता पण इथे एकदम खराब परिस्थितीमध्ये आहे. तुम्ही बघू शकता हे रस्त्याची परिस्थिती. आपण डायरेक्ट ह्या वळाच्या, म्हणजे जो मोठा नदीत नाला आहे त्या नाल्याच्या जवळून आपण जाणार आहे. एकदम खराब परिस्थितीमध्ये हा रस्ता आहे. एवढ्या मोठ्या दगडांवरून आपल्याला गाडी घेऊन जायचे, आणि पुढे पण रस्ता त्याच पद्धतीचा आहे. मित्रांनो, आपण आयण्यावरून मनमोडीसाठी प्रवास करत होतो. प्रवास करत असताना आपल्या एवढ्या जंगलामध्ये आपण एक दादांची वाडी बघितली. ती वाडी एवढी चांगल्या पद्धतीने त्यांनी मेहनत करून ते वाड्याची मेहनत केली त्यांनी, आणि ती वाडी एवढी सुंदर दिसते. जर तुम्ही कधी इकडे फेरी मारली तर ह्या दादांनी तुम्ही भेट देऊ शकता. तुम्ही ही वाडी बघू शकता. दादा, तुम्ही ही वाडी किती आंब्यांपासून तयार केलेली आहे? दादा बोलतात 40 आंब्यांच्या बुडांपासून ही वाडी तयार केलेली आहे. तुम्हाला हे जंगलाच्या प्रवासामधून आपण मनमोडीपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. एवढ्या खराब रस्त्याने आलेलो आहे. तर जर तुम्हाला पण असं येण्यावरून जर मनमोडीला येण्यासाठी रस्ता जर चांगल्या पद्धतीने हवा असेल तर तुम्ही ह्या रस्त्याने तुम्ही येऊच नका. या रस्त्याने बाईक येऊ शकते. मोठी गाडी येण्याचं चान्सेस एकदम कमी आहे. तुम्ही बघितला असेल हा रस्ता किती खराब परिस्थितीमध्ये आहे. बघू शकता तुम्ही गावातलं वातावरण एकदम शांत, आणि एवढ्या जंगलामध्ये हे माणसं राहतात.
सर्वीकडे डोंगर आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो, या पद्धतीने मनमोडीला येण्यासाठी हा रस्ता झापवर